नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया अर्धा किलो खव्यामध्ये हलवाईसारखे मऊ लुसलुशीत गुलाबजामुन। अगदी न चुकता अचूक प्रमाणामध्ये। त्यासाठी घेतला आहे अर्धा किलो खवा, अर्धा किलो साखर, वेलची पूड, 1 टीस्पून रवा आणि 100 ग्रॅम मैदा किंवा मग भाजीच्या चमच्याने 1 चमचाभर मैदा। आता खव्यामध्ये थोड्या गाठी असतात, त्या पूर्ण हाताने मऊ करून घेऊ। त्यामध्ये घालू घेतलेला मैदा आणि थोडासा रवा, 1 चम्मच घातला तरी चालेल। रव्यामुळे गुलाबजामुन असे रवाळ रवाळ दिसतात, खूप छान टेक्स्चर येतं। पूर्ण मिक्स करून आणि मैदा छान मिक्स करून झालेला आहे। पाकाची तयारी होईपर्यंत याला आपण भिजत ठेवूया। अर्धा किलो साखरेमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालते। पाक जास्त लागत नसेल तर 1 ग्लास घातला तरी चालेल। साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घेऊया। गुलाबजामुनच्या पाकाला असा तार येण्यासारखी अशी चाचणीची काही गरज नाही। साखर वितळल्यावर उकळी येते तसा असा चिकट प्रमाणामध्ये पाक तयार करून घ्यायचा। त्यामध्ये घालू वेलची पूड। पाक तयार आहे। खूप छान असा तेल सुटलेला आहे। आता करूया छोटे छोटे गुलाबजामुन। तर आता इथे कढईमध्ये मंद आचेवर तेल तापून घेतलं, त्यामध्ये गुलाबजामुन तळून घेऊया। गुलाबजामुनला सोनेरी रंग आलेला आहे आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। हलक्या हाताने आतमध्ये कच्चे राहणार नाही।
आलेला आहे. तर आता गुलाबजामुन काढून घेऊया. आणि टाकूया केलेल्या पाकामध्ये. खूपच छान हलवाई सारखे एकदम मऊ लुसलुशीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.